जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, प्रलंबित मागण्यांसाठी पशुसंवर्धन विभाग आक्रमक, राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू, रिक्त पदे भरणे आणि वेतन समानतेसाठी पशुवैद्यकीय संघटनेचा लढा सुरू। शासनाने आमच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिलं नाही तर सामूहिक राजीनामे देणार असल्याचा इशारा दिला। नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे। यावेळी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी चंद्रकांत पवार यांना निवेदन देण्यात आले आहे। शासनाकडून अन्यायकारक निर्णय आणि मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे। या आंदोलनाची सुरुवात 2 मार्चपासून करण्यात येणार असून या अगोदर काळ्या फिती लावून काम करणे, शासकीय अहवाल सादर करणे बंद ठेवणे तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 10 मार्चपर्यंत सामूहिक राजीनाम्याचा इशाराही देण्यात आला आहे। पशुवैद्यकीय रुग्णालयांचे वेळापत्रक पूर्ववत करणे, रिक्त पदे भरणे आणि वेतन व भत्त्यांबाबत समानता देण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेने निवेदनातून स्पष्ट केले आहे। त्यामुळे शासनाने तात्काळ आमच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष द्यावा, अन्यथा लवकरच पशुवैद्यकीय सामूहिक राजीनामे देणार असल्याची तयारी दर्शवलेली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जमलेलो आहोत। आम्ही सर्व पशुवैद्यक आहोत आणि आमच्या काही जास्त मागण्या आहेत शासनाकडे, डिपार्टमेंटकडे। त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। याच्यामध्ये जी प्रमुख बाब आहे की जी अतांत्रिक जी कामे, आम्ही टेक्निकल ऑफिसर आहोत आणि जी अतांत्रिक कामे आमच्यावरती लादली गेलेली आहेत, जसं की ऑनलाईन करणे आणि जो फील्ड स्टाफ जो आहे पशुवैद्यकीय दवाखान्यावर तो पण पूर्ण भरलेला नाही आहे। तर अशामध्ये वारंवार येणारे लसीकरण जे आहे, वर्षातून 2 वेळेला FMD असेल, LSD वॅक्सिन असेल, HSBQ असेल, PPR वॅक्सिन असेल, हे प्रत्येक आमच्या संस्था प्रमुखांना हे शेतकऱ्याच्या दारात पशुपालकाच्या गोठ्यामध्ये जाऊन करावं लागते। तर याविषयी आमच्या सर्व पशुवैद्यक बांधवांची भावना अशी आहे की आम्ही याच्या विरोधात कसली तक्रार नाही, कारण या रोग निर्मूलन झाल्याने शेतकऱ्यांचा दुधाला योग्य रास्त भाव मिळेल। अंडी मांस जर बाहेरच्या परदेशात जर गेलं तर त्याद्वारे शासनाला परकीय चलन पण मिळेल। परंतु यासाठी जो असणारा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जसं केंद्र शासनाने नॉर्म्समध्ये नमूद केलेलं आहे की प्रत्येक 1000 जनावरांपाठीमागे एक शुद्धम पर्यवेक्षक आणि 5000 जनावरांपाठीमागे एक LDO BVSC असा असावा। तर त्याप्रमाणे स्ट्रक्चर देण्यात यावे, इन्फ्रास्ट्रक्चर देण्यात यावे, कारण कालानुरूप पशुवैद्यकीय सेवेचं स्वरूप हे बदललेलं आहे। पूर्वी जनावरं शहरीकरण नसल्यामुळे दवाखान्यात येत होती, आता प्रत्येक जनावर चेक करण्यासाठी आम्हाला शेतकऱ्याच्या पशुपालकाच्या दारात जावं लागते प्रत्येक सेवा देण्यासाठी। आणि प्रत्येक सेवेचा जर कालावधी जर काउंट केला तर जे शासनाकडून जे टार्गेट देण्यात येतं वार्षिकमध्ये, कृत्रिम रेतन असेल, खच्चीकरण असेल, वंध्यत्व निवारण, गर्भ तपासणी असेल, असे औषधोपचार, अशा प्रकारचे जी टार्गेट देण्यात येतात की जे अवास्तव आहेत, की जे वर्षभरामध्ये जर टाईम कॅल्क्युलेट केला, एका जे मापसून आमच्या पशुवैद्यकीय जे महाविद्यालय आहे, मापसू विद्यापीठ जे आहे, तर त्यांनी जे नॉर्म्स ठरवून दिलेले आहे की एक सेवा देण्यासाठी कृत्रिम रेतन, AI इन्फर्टिलिटी याला किती वेळ लागतो, याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर याचं गणित कुठंच बसणार नाही। त्यामुळं आमची शासनाकडे एवढीच रास्त मागणी आहे की जे तांत्रिक काम आहे ते मला ऑथेंटिक देण्यात यावं, जो आवश्यक स्टाफ आहे तो देण्यात यावा। आम्हाला शासनाच्या योजनांविषयी काम करण्याविषयी कुठलीही अडचण नाही, उलट शेतकऱ्यांना जेवढ्या चांगल्या सेवा देता येतील तितक्या चांगल्या आपण देण्याचा प्रयत्न करणं हे आम्ही आमचंही कर्तव्य समजतो। आम्ही सर्व शेतकऱ्यांचीच मुलं आहोत, तर शासनाने या सर्व बाबींचा विचार करून आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी शासनाकडे आम्ही विनंती करतो। पशुसंवर्धन विभागात कार्यरत सर्व पशुविकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त आज समावेश करण्यात गेले। त्याचं कारण म्हणजे शासनामार्फत जी दबाव तंत्र वापरलं जातं त्या निषेधार्थ आज सर्वांनी सामूहिक लढ्याचं आंदोलन सुरू केलेलं आहे। काल सर्वांनी काळ्या फिती लावून आपलं कामकाज केलं।
आज एक दिवसासाठी सर्वांनी सार्वजनिक रजा घेतली. आता शासनाने 3 फेब्रुवारीपासून ते 31 मार्चपर्यंत लाळ कुरकत रोग प्रतिबंधक लसीकरणा बाबत 8वी फेरी सुरू केली. या फेरीमध्ये प्रत्येक जनावराला जाऊन आपल्या घरोघरी जाऊन त्याला प्रत्येक जनावराला म्हणजे लसीकरण करायचं आहे. यासाठी जो कालावधी लागतो एक जनावरला लसीकरण करायचा कालावधी जो महाराष्ट्र पशुविज्ञान विद्यापीठ नागपूर यांनी जे कालावधी ठरवून दिलेला आहे एका पशुला साधारणतः 15 ते 20 मिनिटं कालावधी लागतो. त्यानुसार इथे मनुष्यबळ त्या प्रमाणामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाही आहे. नंदुरबार जिल्ह्यात उपलब्ध नसल्यामुळे या ठरलेल्या 31 मार्चपर्यंत ठराविक दिलेल्या कालावधीमध्ये हे काम म्हणजे लसीकरणाचं काम पूर्ण होणं शक्य नाही आहे. त्यासोबत लसीकरण करण्यासोबत सदर लसीकरणाची नोंद ही ऑनलाईन पद्धतीने करायची. या ऑनलाईन पद्धतीमध्ये शेतकऱ्याचा OTP घ्यायचा आहे. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल क्षेत्र आहे. इतर डोंगराळ भाग असल्यामुळे इथं बऱ्याच भागामध्ये शेतकऱ्यांच्या दारामध्ये मोबाईलचे रेंज मिळत नाही. मोबाईलची रेंज मिळाल्यामुळे तिथं आम्हाला OTP घेणं ही बाब जवळपास अशक्य आहे. याच्यावर पण शासनाने विचार करावा. तर त्यांनी आम्हाला फोटोसुद्धा अपलोड करायला लावले, परंतु ज्या ठिकाणी रेंजच नसते त्या ठिकाणी फोटोसुद्धा आम्हाला अपलोड करता येणार नाही. या बाबतीमध्ये याच्या निषेधार्थ आम्ही सर्वांनी म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक आयुक्त पशु विकास अधिकारी हे आज सामायिक रजेवर आहे. त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना सुद्धा आता निवेदन दिलेलं आहे. महिलांसाठी गाव पातळीवर स्वच्छतागृहापासून समस्या आहेत की आपल्या एका डॉक्टरांकडे 2-3 चार्ज आहेत जिथे की मनुष्यबळ नाही आहे आणि मनुष्यबळ नसल्यामुळे एकाच वेळी एकच डॉक्टर कुठे कुठे अवेलेबल राहणार आणि 24 तास एमर्जन्सी सर्व्हिस असल्यामुळे महिलांना तिथेही सेफ्टीचा इश्यू येतो आणि तांत्रिक कामकाज तर आहेत पण अतांत्रिक कामकाजाचा बोजा हा जास्त पडतोय. त्यामुळे वेळेअभावी तांत्रिक कामकाजही कमी दिसते.